नमस्कार. बघा, दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यासाठी मी आलेली आहे आणि लवकरात लवकर सांगण्याचा प्रयत्न करते. पण लवकर लवकर बोलून बोलून मला हेच असतं की एखादा शब्द इकडे तिकडे नको जायला. मला फार विचारपूर्वक सांभाळून बोलावं लागतं. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्पीडमध्ये ऐका, मला स्लोमध्येच बोलू द्या, ठीक आहे? बघा, एक तर आहे, एक सरांनी खूप महत्त्वाची कमेंट केली आहे आणि त्याच्यावरून त्यांची जागरूकता दिसते की त्यांना जो त्रास झाला तो इतरांना होऊ नये. ही जी त्यांची भावनिकता आहे, ही मानसिकता आहे, ही खूप छान आहे त्या सरांची. ही गोष्ट मला पर्सनली त्यांची आवडली आणि असं प्रत्येकानं असावं आणि अशी मी सुद्धा आहे. तर मी नेहमी असा प्रयत्न करते की मला जो कोणत्या गोष्टीमध्ये त्रास झालेला आहे तो इतरांना होऊ नये, याच्यासाठी मी खूप काळजी घेत असते. आणि तेच त्यांनी एक ज्या पद्धतीने सांगितलं आहे ती एक गोष्ट मला तुमच्यापर्यंत पोचवायची आहे. आणि दुसरी गोष्ट अजून एक मी तुम्हाला सांगितलं होतं की पोलीस भरतीचे लेक्चर्स जर मी त्याच्याविषयी 100% पॉझिटिव्ह असेल तर नक्की तुम्हाला सांगेल. तर मग मी चालू करणार आहे की नाही हे पण मी त्यात सांगणार आहे. तर ह्या दोन गोष्टींसाठी कृपया तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ ऐका. आणि जे काही असेल पोलीस भरतीविषयी जे काही असेल त्याच्यातून तुम्हाला फायदाच होणार आहे. जे काही मी सांगणार आहे, जरी मी समजा नसेल चालू करणार, पण ते का नाही चालू करणार, त्याच्यामागे काय कारण आहे आणि त्याच्यावर पर्याय म्हणून मी काय सांगते आहे, ह्या गोष्टी जरा नीट ऐका, याच्यातून तुम्हाला फायदाच होईल. आणि दुसरी गोष्ट मला ही सांगायची आहे की मी बघते आहे काही काही स्टुडंट आहे ना, आता ट्रस्ट बिल्डअप होणं फार महत्त्वाचं असतं आणि नुसतं ट्रस्ट बिल्डअप होणं महत्त्वाचं नसतं, तर तो टिकणं फार महत्त्वाचं असतं, ठीक आहे? कारण आता ज्या पद्धतीने मी तुम्हाला काही गोष्टी सांगते, मला काही विद्यार्थ्यांचं प्रकर्षाने जाणवतं की ते ट्रस्ट करतात आणि फॉलो करतात. तर नक्कीच असं ट्रस्ट करत जा. आणि ट्रस्ट कधी बिल्टअप होतो, जेव्हा आपण एखादी गोष्ट जीव तोडून सांगतो आणि समोरचा ते ऐकतो आणि त्याला पण प्रचिती येते, ठीक आहे? एखाद्या वेळेस बाय चान्स थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं. शेवटी ते अनुभवाचे भाग असतात. ती एखादी वेळ काळ पण त्या पद्धतीची असते. पण जेवढं माझं असतं की मी तुम्हाला जे माझ्यासोबत घडलं आहे तेच इत्थंभूत सांगण्याचा प्रयत्न करत असते. तर बघा, मला अजून एक सांगायचं आहे की मला विद्यार्थी विचारायचे सरळ सेवेसाठी नेमका पुस्तकं सांगा आम्हाला. मी तुम्हाला सजेस्ट नव्हती करत, कारण मी स्वतः तलाठी भरतीला कशी जाऊन बसली होती, फक्त जाऊन बसली होती, बरोबर? मी त्याच्यासाठी एखादा ठोकळा वापरला होता का? नाही. मी सहज जाऊन बसली होती आणि मी हे सांगितलं तुम्हाला की मी काय फक्त आदल्या 1-2 दिवस मराठी इंग्लिशचे जे काही यूट्यूबला व्हिडिओ असतील थोडेफार ते बघितले आणि मॅथ्सची थोडीफार प्रॅक्टिस केली होती. बाकी तर मी तशीच गेली होती. तरी मग वेटिंग लिस्टला माझा नंबर आला. पण मी तुम्हाला सांगत का नव्हती? कारण जर मी तलाठी भरतीसाठी स्पेसिफिक अभ्यास केलाच नाही आणि जे काही मी माझं रुटीन अभ्यास, मी विद्यार्थी कोणती आहे बघा, UPSCच्या प्री दिलेल्या आहेत, नंतर राज्यसेवेची इंटरव्ह्यूला गेलेली आहे, नंतर कंबाईनचे ग्रुप बीची मेन्स दिलेली आहे, कंबाईन ग्रुप सीची स्किल टेस्ट दिलेली आहे. सरळ सेवा तर मी सहज जाऊन बसली होती. मग मी तुम्हाला सांगणार कोणत्या बेसिसवर? आणि मग तुम्हाला जे सरळ सेवेतून किंवा पोलीस भरतीतून जे काही सर लोक झालेले आहेत, जे स्वतः व्हिडिओ टाकतात, त्यांचेही मी व्हिडिओ पाहिले. मग ते बरोबर सांगतात की आम्ही हा ठोकळा वापरला. किंवा मग मी का नव्हती सांगत, कारण मला हे बुद्धीला पटत नव्हतं की मी तुम्हाला बुक लिस्ट सांगणं, तरी मी तुम्हाला अधेमध्ये काही गोष्टी सांगत गेलेली आहे, ठीक आहे? कारण मी जे सांगितलं ते माझ्या पद्धतीने 100% योग्य होतं, बरोबर? कारण त्या प्रोसेसने मी गेलेली. कारण इतक्या वर्षाचा मी वेगवेगळ्या पुस्तकातून अभ्यास करत आली, त्यामुळे माझा ज्ञानाचा आवाका वाढला, बरोबर? पण त्याच्यात तुमचा खर्च होऊ नये. किंवा मी जर ती स्टुडंट नाही आहे तर मला, बरं, मी त्या गोष्टीची स्टुडंट नाही आहे, पण मी एखादी गोष्ट चुकीची सांगितली का? तर नाही, माझ्या दृष्टीने ते बरोबरच होतं. इव्हन तुम्ही बाकीचे पण जे सिलेक्ट झालेले आहेत ते पण तुम्हाला मराठीसाठी आदरणीय बाळासाहेब शिंदेंचं, मोरा वाळंबे सरांचे हे पुस्तकं सजेस्ट करणारच आहे. तसेच मी तुम्हाला सब्जेक्ट वाईज सांगणं टाळत होते का? कारण मला असं वाटायचं जर तुम्हाला कोणी ठोकळा सजेस्ट करत असेल तर ते तुमच्यासाठी बेटर राहील. तर असं मला तुम्हाला सांगायचं होतं. दुसरी गोष्ट, आता मेन मुद्द्याला येऊ. मला तुम्हाला सांगायचं काय होतं की एका सरांनी कमेंट काय केली आहे नीट समजून घ्या. सरांनी सांगितलं की ह्या पुस्तकावर, हे पुस्तक जे त्यांनी ऑर्डर केलं होतं, नवीन पुस्तकं, ती कमेंटच मी तुम्हाला वाचून दाखवते. सर काय म्हटले आहेत? मॅम, जे राजेश भराटे सरांचं पुस्तक आहे ते ॲमेझॉन अँड ऑफलाईन घेतलेलं बरं आहे. बिकॉज मी 6 ऑगस्टला जो नंबर आहे त्या बुकवर त्यांना पेमेंट केलं.
त्यांना पेमेंट केलं होतं, ते डेली न्यू रिझन सांगून बुकची डिलेवरी डिले करत होते किंवा दुर्लक्ष करत होते. त्यांनी 25 ऑगस्ट म्हणजे आज पोस्टने ते प्रोसेस केलं. त्या नंबरवरून कोणालाच बुक घ्यायला सांगू नका, ठीक आहे. तर आता मला याच्यातून बघा, त्यांनी सांगितलं की त्यांना बुक घ्यायला सांगू नका, ठीक आहे. मला फक्त एवढंच तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. याच्या व्हिडिओखाली तुम्ही कोणत्याही निगेटिव्ह कमेंट्स आता करू नका, ठीक आहे. आणि मला एवढंच सांगायचं आहे, एक फक्त तुम्हाला सांगायचं होतं, जो कोणता नंबर असेल त्या सरांनी, त्यांना जो मनस्ताप झाला तो बाकीच्यांना होऊ नये अशी त्यांची इच्छा आहे, ठीक आहे. आणि मी पण हेच करत असते. मला जर एखाद्या गोष्टीचा मनस्ताप झालेला असेल, मी समोरच्याला ती गोष्ट डिलिव्हर करून देते की बाबा इथे इथे असे असे खाचखळगे आहेत, तुम्ही सांभाळून जा, ठीक आहे. आणि नक्कीच त्या गोष्टीचा फायदा होतो समोरच्याला. तर कोणी निगेटिव्ह कमेंट्स करू नका, फक्त माहिती म्हणून ही गोष्ट ऐका. आणि जर त्या सरांनी सांगितलं आहे ना की ॲमेझॉन किंवा ऑफलाईन विकत घ्या, तर तसंच घ्या. किंवा मग कधी कधी काय होतं माहिती आहे का, जे मुख्य सर असतात ना, डायरेक्ट त्यांच्याशी आपण ॲप्रोच झालो ना, मग त्या गोष्टीमध्ये लक्ष घातलं जातं. कधी कधी काय होतं, जे कर्मचारी असतात त्यांच्याकडून हलगर्जीपणा होऊ शकतो, ठीक आहे. तर त्यामुळे मग माझ्या बाबतीतही असं झालेलं आहे. मग मी डायरेक्ट मेन सरांना कॉल केलेला आहे, मेसेज केलेला आहे. मग सरांनी स्वतः त्या गोष्टीमध्ये लक्ष घातलेलं आहे आणि मग माझं पुस्तक माझ्यापर्यंत पोहोचलेलं आहे. हे राजेश भराटे सरांच्या विषयी नाही सांगत आहे, इतर जेव्हा मी ऑनलाईन कधी बुक्स मागवले आहेत किंवा कधी कधी काही स्वतः सर लोकच जातीने लक्ष घालतात आणि तेच मला डायरेक्ट पाठवतात, ठीक आहे. हे झालं. मला तुम्हाला एवढंच मेसेज द्यायचा होता की त्या सरांनी काय सांगितलं, एक तर ॲमेझॉनवरून मागवा किंवा मग कशावरून ऑफलाईन घ्या, कोणत्याही त्या प्रोसेसमधून नका जाऊ की त्यांनी जे काही नंबर दिले आहे त्याच्यावर त्यांनी पेमेंट करून काय जे केलं असेल ते, ठीक आहे. मला तुम्हाला एक हा मेसेज द्यायचा होता, तर तो फक्त मतितार्थ समजून घ्या, बाकी विषय इथेच बंद करा. हां, दुसरी गोष्ट मला अजून काय सांगायचं होतं की मी तुम्हाला म्हटलं होतं पोलीस भरतीविषयी मी जे काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल 100% पॉझिटिव्ह असेल तेव्हा मी तुम्हाला सांगेल. तर मला आता तेच सांगायचं आहे. बघा, पोलीस भरतीसाठी बरं, अजून एक ते त्याच्याकडे वळण्याआधी मला अजून एक सांगायचं आहे. मी पुन्हा सांगते, मी जेवढ्या शिक्षकांचे पुस्तकं वापरते आहे ना, त्यांतल्या कोणालाच मी पर्सनली कोण कसं आहे स्वभावाने काय, मी खरंच कोणाला ओळखत नाहीत ना, ते लोक मला ओळखतात, ठीक आहे. पुस्तक बघणं माझं काम असतं. मग मला जे सुटसुटीत वाटतं आणि मग एखादं पुस्तक मला आवडलं, मग त्यांच्याकडे मेसेज थ्रू किंवा कॉल थ्रू अप्रोच मी होते आणि मग तिथून पुढे मग परमिशन घेणं ह्या गोष्टी घडत असतात. आणि ज्यांच्याविषयी ॲटलिस्ट मी ज्यांना भेटलेली आहे, ज्यांच्याकडे मॉक दिलेले आहेत, ज्यांच्याशी माझा संपर्क आलेला आहे, ते तर मी तुम्हाला स्पष्ट सांगतच असते. कोणाशी कितपत आलेलं आहे हे पण सांगत असते, ठीक आहे. त्यामुळे ह्या गोष्टी थोड्या माइंडमध्ये राहू देत जा की कोणत्या प्रोसेसमधून मी जात असते. बरं, मला तुम्हाला सांगायचं काय आहे, तर पोलीस भरतीचं मी तुम्हाला सांगितलं. तर मी खूप विचार केला बरं का ह्या गोष्टीचा. बरं, कोणी म्हणेल की मॅडमने तर वनरक्षक भरती राबवायला सुरुवात केली, मग आमचं का नाही. हे बघा, वनरक्षक भरतीसाठी तर एकाच विद्यार्थ्याने खूप कमेंट केली होती. फक्त त्या विद्यार्थ्याने केली म्हणून मी राबवली का? अजिबात नाही. जेव्हा त्यांनी मला सिलेबस सांगितला आणि सिलेबसमध्ये जेवढ्या मला गोष्टी कळल्या ना, त्या मला तंतोतंत जुळून आल्या. कशाशी? राज्यसेवेची. राज्यसेवेच्या याची. आता मला सांगा, जर वनरक्षकचा सिलेबस हा राज्यसेवेशी तंतोतंत, म्हणजे जे आपण पर्यावरण बघतो, भूगोल बघतो ना, या सगळ्या गोष्टी कशाशी कोरिलेट होतात? राज्यसेवेशी. याच्याने माझं काय होणार आहे, मला तुम्हाला, जर मी ऑलरेडी राज्यसेवेची स्टुडंट आहे, UPSCचे मी पेपर दिलेले आहेत, प्री दिलेले आहेत, तर मला ह्या गोष्टीचा फायदा त्या विद्यार्थ्यांना समजावून सांगायला फार होणार आहे की कारण मला त्याच्यात नॉलेज जास्त आहे. मग मी ते त्या विद्यार्थ्यांना व्यवस्थित समजावून सांगू शकते आणि पुन्हा व्हॅल्यू ॲडिशन होतं. किंवा आता मी आदरणीय विठ्ठल बडे सरांचं वनरक्षक प्लॅनर पुस्तक वापरते, त्याच्यात सरांनी इतक्या सुंदर पद्धतीने काही काही गोष्टी दिलेल्या आहेत ना, मग त्या पुस्तकाचा फायदा मला राज्यसेवेसाठी होतोय. कळलं? म्हणजे इकडचा फायदा तिकडे आणि तिकडचा फायदा इकडे. ह्या प्रोसेसला पण मी फार 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 वेळ लावलेला आहे, खूप कालावधी घेतलेला आहे. बरं, ज्या स्टुडंटने मला कमेंट करून सांगितलं होतं ते स्टुडंट तर आत्ता नाहीच आहे. त्यांची एकही कमेंट नाही आहे. तर मग त्या गोष्टीचा मी राग मानायचा का? तर अजिबात नाही आहे. तो माझा निर्णय होता ना, तो सर्वस्वी माझा निर्णय होता. पण त्यांनी त्या गोष्टीसाठी प्रवृत्त करायला किंवा तिथपर्यंत न्यायला त्या सरांनी हे केलं की सिलेबस असा आहे. मग त्याच्याने मला काय कळलं की अरे, हा सिलेबस याच्याशी साम्य दर्शवतो, आपण ही गोष्ट करूया. आणि मग वनरक्षकचा सिलेबसच ऑलरेडी मला त्याच्याशी
ताळमेळ भेटणारा जमला, म्हणून इकडची माहिती तिकडे आणि तिकडची माहिती इकडे, असा दुहेरी फायदा विद्यार्थ्यांना होणार होता. त्याच्यानंतर मी पुस्तकं तर 2दा गेली आहे, तुम्हाला सांगते. माझ्या घरापासून बुक स्टॉल खूप लांब आहे, तरी मी स्पेशल वेळ काढून गेलेली. पहिल्या वेळेस तर मला नीट एकही पुस्तक असं मनात भरलं नाही. त्याच्यानंतर आणि मी कोणत्या उद्देशाने गेली होती की ॲटलिस्ट म्हणजे PYQ वगैरे काही नाही, पण ॲटलिस्ट फक्त वनरक्षकशी रिलेटेड GKचे जे काही प्रश्न असतील त्या दृष्टीने मी पुस्तक पाहिलं. मग त्याच्यानंतर मी पुन्हा घरी आले, काही कालावधी लोटला आणि त्याच्यानंतर मग मला हे कळालं की अरे, की विठ्ठल बडे सरांचं पुस्तक छान आहे. मग मी पुन्हा तिकडे गेली, नीट पुस्तक पाहिलं, मग तो नंबर मिळवला मी त्यांच्या अकॅडमीमध्ये फोन करून. नंतर त्यांच्याकडून परमिशन घेतली, मग ती सिरीज स्टार्ट करायला सुरुवात केली. पण आता बघा, पोलीस भरतीचं काय होतं मी तुम्हाला सांगते. पोलीस भरतीला एका सरांची कमेंट मी तुम्हाला सांगते काय आहे. एक तर सर आहेत ना, ते खूप दिवसापासून करतात कमेंट. आता त्यांच्या भावना काय मला कळत नाही का? 100% कळतात. हां, माझ्यासाठी सगळे विद्यार्थी काय म्हणता, माझ्यासाठी तुम्ही सगळे एकाच लेवलला आहेत. कोणी माझ्या जवळचं नाही, कोणी दूरचं नाही. इवन ऑफलाईनलाही माझं तसंच आहे. मग आता त्या सरांनी इतक्या दिवसापासून कमेंट केली, किंवा आत्ता रिसेंटमध्ये एका सरांनी कमेंट केली की मॅडम कृपया तुम्ही पोलीस भरतीसाठी लेक्चर चालू करा, सिरीज चालू करा. कारण पोलीस भरतीसाठी सिरीज चालू करा, कारण हा खूप मोठा वर्ग आहे आणि मोठा वर्ग आहे आणि गरीब घरातला आहे. बघा ही कमेंट किती सुंदर आहे आणि किती छान कमेंट केलेली आहे. मग मी तर जेवढं आता तुम्ही मला ओळखतात हां, त्याच्यावरून तुम्हाला काय कळेल की मॅडमने तर 100% ही सिरीज चालू करायलाच पाहिजे, बरोबर. अशी कमेंट त्या सरांची होती. आणि त्याच्यानंतर हे विचारचक्र, त्या एका कमेंटने मी खूप प्रवृत्त झाले विचार करायला. आणि मला एक सांगा की मी जर ती सिरीज चालू केली, 100% मला भरभरून व्ह्यूज येतील. फायदा कोणाचा आहे? माझा आहे की नाही? व्ह्यूज येतील, त्याच्यातून फायदा माझा आहे, पण तरी मी करत नाही आहे. किंवा मी तुम्हाला अजून एक सांगते, किंवा मला जर कोणी म्हटलं, किंवा मी स्वतः करू शकते की नाही खूप मोठा वर्ग आहे ना, तर मी पेड कोर्सेस करते. हां, पण मला ते करायचं नाहीच आहे ना. आता का करत नाही आहे, आता हे समजून घ्या. बघा, एक तर पहिली गोष्ट मी सांगते, तुमची रिक्वायरमेंट काय आहे. आणि इव्हन एका विद्यार्थ्याने तर मला पुस्तकं सांगितलं आहे, मला त्यांची ती पण गोष्ट. एका सरांनी तर KK भुतेकर सरांचं पुस्तक सांगितलेलं, एका सरांनी आदरणीय विठ्ठल बडे सरांचं वर्दीचा राजमार्ग आणि पोलीस भरती ग्रंथ, हे दोन्ही पुस्तकं सांगितले. हां, बघा तुमच्याकडून मला ते पुस्तकं पण समजले आणि दोन्ही पुस्तकं छान पण आहेत. म्हणजे ॲक्च्युली मी प्रत्यक्षात नाही पाहिले, पण मी यूट्यूबवर रिव्ह्यू पाहिले. हां, आणि छान आहेत ते पुस्तकं. आणि त्यात विठ्ठल बडे सरांचं पुस्तक माझ्याकडे स्वतः आहे, वनरक्षक प्लॅनरचं, त्यामुळे मला एक अंदाज आहे त्या पुस्तकाची ठेवण कशी असू शकते. तर मला तुम्हाला काय सांगायचं होतं, हां, तर मला सांगायचं हे होतं की तुमची जास्त मागणी मी तुम्हाला सांगते. म्हणजे पूर्वी त्या सरांनी सांगितलेलं काय होतं ते पण, आणि आत्ता एका सरांचं काय मेसेज होता ते पण मी तुम्हाला सांगते. तुमची मागणी काय आहे माहिती आहे का माझ्याकडून? तुमची फक्त एवढीच मागणी आहे, मॅडम बाकीचं वाटलंच काहीच नका घेऊ. हां, काय जे तुमचे मराठी असेल, मॅथ्स सेलर, बाकीचं काही नका घेऊ, तुम्ही GK GS घ्या, बरोबर. तुमची ही मागणी आहे, कारण तुम्हाला हे माहिती आहे की मी GK GS तुमचं ट्रिक्सच्या स्वरूपात व्यवस्थित पाठ करून घेते. हां, झाला, हा राहिला एक मुद्दा. हां, तुमचा तो मुद्दा तर कळाला. आता त्याच्यावर मार्ग कसा काढायचा मी तुम्हाला सांगते. आणि मी का नाहीच म्हणजे चालू करू शकत आहे, त्याच्या मागचे पण माझे कारणं समजून घ्या. आधी हे समजून घेऊ की मी का नाही चालू करू शकत आहे. बघा, एक तर मी पोलीस भरतीची मी स्वतः स्टुडंट नाही आहे. हां, आणि जरी मी स्टुडंट नसली म्हणून मी चालू नाही करू शकत का? तर असं काही नाही आहे. मी 100% चालू करू शकते, पण मी करत का नाही आहे? कारण तुमचा जो मुद्दा आहे ना, तो फक्त GK GSसाठी आहे. हां, आणि त्याच्यासाठी मला बघा MRP किती असते, आय थिंक 800च्या पुढेच आहे सगळ्या पुस्तकांच्या MRP, बरोबर. जर मी तुमच्या दृष्टीने विचार करते की तुमचा पण पैसा वाचायला पाहिजे, हां, त्या दृष्टीने मी जर पोटतिडकीने तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगत असते, तर मी पण हा विचार करेल की जर मी 800-900चं पुस्तक आणती आहे, ठीक आहे, आणि ते पुस्तक आणून त्याच्यातलं मी फक्त GK GS घेते आहे. हां, मराठी किंवा मॅथ्स सेलर बाकीचं मी काहीच घेत नाही आहे. हां, आणि ते पुस्तक नंतर माझ्याकडे पडून आहे, मग तिथे माझा एक लॉस होतो आहे की नाही तुम्ही मला सांगा. बरं, मी GK GS घेतलंही असतं, पण कधी जर खरंच मला तेवढं घ्यावं लागलं असतं, कसं, ऑलरेडी त्याला पर्याय आहे ना. तुम्ही एक गोष्ट टाळतायत. कोणती गोष्ट टाळतायत सांगू? तुम्ही ॲटलिस्ट माझ्या चॅनलवर जाऊन सर्च घेणं टाळतायत. म्हणजे एखाद्या
पुस्तकातून तुमचं म्हणणं काय आहे की मी एखादा ठोकळा घ्यायचा आणि त्या ठोकळ्यातून मी स्टार्ट टू एंड तुम्हाला शिकवायला स्टार्ट करायची आणि मग तुम्ही ते ऐकाल आणि तिथेच मग तुम्ही त्या ट्रिक आत्मसात कराल. पण बाळांनो, मी तुम्हाला अगदी मनापासून एक गोष्ट सांगते आहे. तुम्ही एक गोष्ट करा. तुम्ही पहिल्यापासून माझं चॅनल जेव्हापासून स्टार्ट झालं ना तेव्हापासून ते आत्तापर्यंत बघा आणि एक एक व्हिडिओ जर तुम्ही उघडून बघाल ना, आणि व्हिडिओ काही खूप मोठे नाही आहेत, आणि मी तुम्हाला हे पण सांगते तुम्ही टाईमपास म्हणून सुद्धा रात्री झोपताना सुद्धा सहज सर्च करू शकतात. जेव्हा तुम्ही हे बघाल ना आणि एक एक व्हिडिओ बघाल, तुम्हाला असा ट्रिक्सचा खजिना सापडेल. बरं, ट्रिक्स अवघड आहेत का? अजिबात नाही. एखादी गोष्ट मी खूप अशी उलगडून सांगितलेली आहे. म्हणजे मला सांगायचं काय आहे, तुमचे GK तिथेच क्लिअर होत आहे. आता मला सांगा की तुम्हाला समजा जीवाणू, विषाणू, बॅक्टेरियल, व्हायरल जे काही आता इंग्लिशमध्ये बोलली आहे, किंवा मग फंगल डिसीजेस, हे जर तुमचे पाठ होत नसतील आणि तुम्ही जर मला म्हणत असाल की तुम्ही ते आमचं करून घ्या. आता मला सांगा, ऑलरेडी सगळ्या टाईपचे जे डिसीजेस आहेत ना, वर्म डिसीजेस आहेत, सगळे मी तुमच्या ट्रिक्सच्या स्वरूपात पाठ केले आहेत. पण आता हे तुम्हाला करायचं आहे की तुम्ही तिकडे जायचं आणि प्लेलिस्टमध्ये सर्च करायचं आणि ते व्हिडिओ बघायचे. आता सांगा, बॅक्टेरियल डिसीज साठी मी 3 व्हिडिओ बनवले आहेत छोटे छोटे. एक तुम्हाला ट्रिक सांगते की जीवाणूचा टॅटू कॉलरवर, जीवाणूचा टॅटू कॉलरवर. आता ह्याच्यावरून तुमचे 3-4 डिसीजेस, बॅक्टेरियल डिसीजेस आहे हे लक्षात राहतात. दुसरा एक ट्रिक काय होती की जीवाणूचा डीपी ठेवला. अगदी सोपे. आता मला सांगा, ह्या ट्रिक तुम्ही विसरणार आहात का? पण तुमचं म्हणणं काय आहे की नाही मॅडम, तुम्ही स्वतः ठोकळा विकत घ्या आणि मग आम्हाला शिकवायला सुरुवात करा आणि मग तेव्हा तुम्हाला मानसिक समाधान तुम्हाला लाभेल. पण बाळांनो, मी तुम्हाला काय सांगते, जशी मी तुमची बाजू समजून घेते तशी तुम्ही माझी बाजू समजून घेणं तितकंच गरजेचं आहे आणि सगळ्याच बाबतीत घेणं गरजेचं आहे. वेळेनुसार पण, आर्थिक बाजू पण, सगळ्याच बाबतीत. आणि एखादं पुस्तक येऊन जर फक्त माझ्याकडे नंतर पडून राहत असेल तर मग त्याचा फायदा काय आहे, हे एक मला तुम्हाला सांगायचं. त्याच्यानंतर माझा एक मुद्दा कळला. त्याच्यानंतर मी तुम्हाला अजून सांगते की आता बघा, मी छोट्या आता साल्क आणि सॅबिन पोलिओचे व्हायरस म्हणजे पोलिओचे व्हॅक्सिन्स आहेत ते. एक इंजेक्टेबल आहे, एक ओरल आहे. त्याच्यावर अक्षरशः मी ट्रिक्स बनवलेले आहेत बघा. सॅबिनवरून साबण लक्षात ठेवायचं आणि साबणाने आपण तोंड धुतलं म्हणजे सॅबिन हे व्हॅक्सिन काय आहे, तोंडवाटे आहे. आणि साल त्याच्यावरून साल कन्सिडर करायची. फळांची साल असते ना, त्याला आपण इंजेक्शन देतो आणि ते पिकवतात बघा. मग सालीला इंजेक्शन दिलं, ते इंजेक्टेबल आहे. आता मी तुम्हाला उदाहरणं देऊन सांगते आहे. फक्त तुम्हाला काय एवढंच करायचं आहे ना, फक्त माझ्या यूट्यूब चॅनलला जायचं आहे, तिकडे व्हिडिओ सर्च करायचे आहे, स्टार्ट टू एंडिंग सगळं बघायचं आहे. कळलं आता? आणि मला खरंच हे तुम्हाला अगदी मनापासून सांगायचं आहे की तुम्ही, जशी मी तुमची बाजू लावून धरते तशी तुम्ही माझ्या काही गोष्टी समजून घेणं हे तुमचं काम आहे. आता मी तुम्हाला सांगते, हे त्याच लोकांना समजेल जे मी इतकं जीव तोडून सांगते आहे, जे थोडे माझ्यावर ट्रस्ट करायला लागले आहेत किंवा ज्यांनी बॅक साईडला जाऊन माझे व्हिडिओ बघितले आहेत. इवन आजही मी तुम्हाला सांगते, आज एका सरांची मला कमेंट आली, जस्ट हार्ट पाठवलं आहे त्यांनी ते व्हिडिओला. आणि कशाला माहिती आहे ती कमेंट, ज्या आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था त्याच्यासाठी ज्या समित्या नेमल्या होत्या ना, ग्रामीण महाराष्ट्राशी रिलेटेड, त्याला त्यांनी ते केलं आहे. आणि त्यांनी ते तिथून कुठे गेले असतील, मला वाटतं तिथपर्यंत कसे पोहोचले असतील. मी आता ग्रामप्रशासनचे व्हिडिओ टाकले ना, एका व्हिडिओमध्ये मी सांगितले की तिकडे जा आणि जरा प्लेलिस्टमध्ये जाऊन सर्च करा, तेव्हा त्यांना ते भेटले असतील. म्हणजे कोणीतरी आहे ऐकणारं आणि ते अंमलात आणणारं. म्हणजे मी तुम्हाला खोटं नाही सांगत, जर एखादा ठोकळा घेऊन जेवढं मी तुम्हाला इतकं सांगणार नाही, तेवढं मी ऑलरेडी यूट्यूबवर टाकून ठेवलेलं आहे. आता मला संख्या माहिती नाही माझे व्हिडिओज किती झाले, आय थिंक 800च्या पुढे माझे व्हिडिओज झालेले आहेत शॉर्ट्स व्हिडिओपासून. दुसरी गोष्ट, हे समजलं तुम्हाला GKS. नंतर करंट तर ऑलरेडी मी करते ना. आता जानेवारी मंथ मी कंप्लीट करत आलेली आहे. आणि प्लस मी मध्येच मार्चमधल्या निधनवार्ता, मार्चमधल्या नियुक्त्या, जूनमधल्या काही घटना ज्या काही मला शॉर्ट्स व्हिडिओच्या माध्यमातून आणता येतात, मग तुम्ही ते फॉलो का नाही करत? म्हणजे तुमचं करंट पण होतं आहे माझ्याकडून. तुमचा प्रश्न हाच आहे ना, GKGS करंट करून घ्यायचं आहे. मग मी करते तर आहे, पण तुम्ही हा हट्ट नका धरून बसू ना की मॅडम तुम्ही एखादा ठोकळाच घ्या. राहिली आता जे PYQ असतील, PYQ. आता PYQचं मी तुम्हाला अगदी स्पष्ट बोलते. मी 2 सरांचे व्हिडिओ पाहिले जे स्वतः पोलीस भरतीमधून एक 3rd रँकने पास झालेले आहेत आणि अजून एक सर आहेत. असे 2 सरांचे व्हिडिओ पाहिले. एका सरांनी अक्षरशः
एक विठ्ठल बडे सरांचं पुस्तक आणि एक के भुतेकर सरांचं पुस्तक. त्यांनी सांगितलं आहे आत्ता कोणतं वाचायला पाहिजे, कसं करा. त्यांनी अक्षरशः दिवसाला तुम्हाला 10 काय म्हटलं आहे 10 प्रश्नपत्रिका सोडवायला सांगितलेलं आहे. आता मला सांगा, जर 10 प्रश्नपत्रिका तुमच्या वाचून तुम्हाला घेणं गरजेचं आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीने माझा स्पीड बघतात, मी कशा पद्धतीने पुढे पुढे जाते, तर ऑलरेडी त्या प्रश्नपत्रिका ते जर तुम्हाला इतकं सोडवायला लावत आहेत आणि इतकं फास्ट, तर मी जेव्हा स्वतः ह्या फ्लोमध्ये होती ना, म्हणजे शाळेपासून ते आत्तापर्यंत मी इतकं फास्ट कधीच केलं नाही आहे. आणि ते जर सर तुम्हाला एवढं सांगतायत जीव तोडून आणि ते स्वतः जर त्याच्यातून झाले आहेत, ही गोष्ट तुम्ही पॉझिटिव्हली घेतली पाहिजे, कारण ते तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठीच आहेत ना. आणि जर मी त्या फ्लोने त्या स्पीडने जर जाऊच शकणार नाही आहे, कारण मला माहिती आहे, म्हणजे इवन मी जर कोर्स जरी लॉन्च केला तरी मी तुम्हाला हा शब्द नाही देणार की मी दिवसाला तुमच्या 10 प्रश्नपत्रिका घेऊन म्हणजे कंप्लीट करून देईल. तर त्या सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं की तुम्हाला ह्या स्पीडने गेलं पाहिजे, त्यात तुमचं GR आलेलं आहे. तर काही सरांनी सांगितलं आता काही दिवसात तुमचे लगेच फॉर्म सुटतील, तुमचं लगेच ग्राउंड होईल, तुमची थेअरी होईल. एवढ्या कालावधीत माझं तर कंप्लीट झालं पाहिजे घेऊन. म्हणजे थोडं मानसिकरित्या माझा पण विचार करा की मी जम्बो पुस्तकं आणेल आणि समजा माझ्याकडून झालेच नाही, मग ते बर्डन कोणाला बेअर करायचं आहे? तुम्हाला नाही करायचं आहे बाळांनो, ते बर्डन मला बेअर करायचं आहे, कळलं? आणि ॲटलिस्ट जे विद्यार्थी मला फॉलो करतायत, माझ्यावर ट्रस्ट करतायत, मला असं वाटतं ते बॅक साईडला जातील आणि सगळे व्हिडिओज माझे बघतील. आता मी तुम्हाला एक सांगते, माझे व्हिडिओ बघा याच्यासाठी एवढं तळतळीने मी अजिबात सांगत नाही आहे. तुम्ही बघा नाही तर नका बघू, मला काही फरक पडत नाही. पण याच्याने नक्की फरक पडेल की जे व्हिडिओ बघतील आणि जे माझ्यावर ट्रस्ट करतात, ज्यांना फायदा होणार आहे, जेव्हा तुमचे मार्क्स वाढतील आणि तुम्ही हे सांगतील की नाही मॅडम तुम्ही 100% म्हणत होत्या की माझे व्हिडिओ बघा आणि मी बघितले आणि मला फायदा झाला. आता मला एक सांगा, पॉलिटीचे मी इवन इतके ट्रिक्सच्या स्वरूपात सांगितले की आपले राज्यातून, प्रत्येक राज्यातून राज्यसभेमध्ये किती संख्येने जातात, लोकसभेमध्ये किती संख्येने जातात, हे मी तुमच्या ट्रिक्सच्या स्वरूपात पाठ करून घेतले. पण त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओमध्ये जाणं गरजेचं आहे. नुसतं प्लेलिस्ट नाही, प्लेलिस्ट तर तुम्हाला चाटून पुसून बघायचंच आहे. त्या व्यतिरिक्त आता थांबा मी तुम्हाला दाखवतेच. त्या व्यतिरिक्त जे असतं, आता व्हिडिओ लॉंग होतोय पण ऐकून घ्या. हे बघा, आता समजा आपण माझ्या यूट्यूब चॅनलला समजा गेलो, हे आहे बघा, हे आहे माझं यूट्यूब चॅनल. ही झाली प्लेलिस्ट. प्लेलिस्टमध्ये अक्षरशः मी तुम्हाला सांगते, डोळे झाकून एक प्लेलिस्ट आहे ना कंप्लीट करा. एक तुमचं कुठे काहीही वेळ जाणार नाही आहे. करंट मी तुमचं रिसेंटचं करते आहे. तुम्हाला जर 1.5 वर्षाचं 2 वर्षाचं करायचं असेल, ऑलरेडी मी ते कंप्लीट करून घेतलेलं आहे. ह्या जेव्हा तुमच्या प्लेलिस्ट होतील, नंतर वाटलं तर शॉर्ट व्हिडिओमध्ये जा. शॉर्ट व्हिडिओमध्ये ऑलरेडी, आणि मी सांगते कोणतेही लेक्चर असू द्या, राज्यसेवेचं असू द्या, कसलेही असू द्या, बाळांनो हे तुम्हाला घुमवून फिरवून येणं एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी येणार आहे. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला सगळ्या बघणं भाग आहे. आता मला सांगा, हे जे मी व्हिडिओ बनवले आहेत, आता हे ठीक आहे, काही ट्रॅव्हलचे वगैरे गोव्याचे वगैरे टाकलेत ते सोडून द्या. पण हे जे स्टडी रिलेटेड व्हिडिओ आहेत ते तर तुम्ही 100% बघायलाच पाहिजे. हे एवढे जे व्हिडिओ दिसत आहेत ते महत्त्वाचे ते तुम्हाला बघणं भाग आहे. हे बघितल्यानंतर व्हिडिओज सेक्शनमध्ये जायचं. हे बघा हे व्हिडिओज इथे लेटेस्ट, पॉप्युलर, ओल्डेस्ट असं दिलेलं आहे. आता हे लेटेस्टपासून आता व्हिडिओजमध्ये का जायचं माहिती आहे, कारण जे प्लेलिस्ट ज्याची बनवताच येत नाही ते व्हिडिओ सेपरेट राहतात ना. म्हणजे एक तर प्लेलिस्टमध्ये, नंतर शॉर्ट्समध्ये, नंतर व्हिडिओजमध्ये. मग व्हिडिओजमध्ये गेल्यावर तुम्हाला हे कळेल की समजा एखादा प्लेलिस्ट एखाद्याची बनवताच येत नाही किंवा सिंगल असतात. फॉर एक्झाम्पल समाजसुधारक मी घेतलेले आहेत आदरणीय राजेश भराटे सरांच्या पुस्तकामधून. तर जर त्या पुस्तकातून मी घेतलेले आहेत आणि त्याचा एकच व्हिडिओ, एक सिंगल व्हिडिओ आहे, मग त्याची कसली प्लेलिस्ट करणार ना, कळलं का तुम्हाला? तर मग तसे सिंगल व्हिडिओ तुम्हाला इथून स्किप नको व्हायला. आणि मी तुम्हाला शब्द देते, एकही शब्द माझा खोटा नाही आहे. तुम्हाला याच्यातून इतक्या गोष्टी पाठ होतील, त्याच्यासाठी मग व्हिडिओमध्ये पण जा. कळलं तुम्हाला मी तुम्हाला काय सांगते आहे? त्यानंतर मला एक गोष्ट सांगायची. बघा, मी आदरणीय विठ्ठल बडे सरांचा सुद्धा व्हिडिओ ऐकला, त्यांच्याच पुस्तकाचा. ज्या व्यक्तीने पुस्तक काढलेलं आहे ती व्यक्ती स्वतः काय सांगतं, ते सर स्वतः काय सांगतात, मला त्यांची ही गोष्ट खरंच आवडली त्या सरांची. त्यांनी काय सांगितलं की म्हणे
पुस्तक वाचण्यापेक्षा ना, किंवा प्रश्नपत्रिका संच वाचण्यापेक्षा, वाचण्यापेक्षा नाही, व्हिडिओ बघण्यापेक्षा तुम्ही स्वतः वाचा. त्यांनी काय सांगितलं, ज्यांचं स्वतःची अकॅडमी आहे, ज्यांचे स्वतःचे कोर्सेस लॉन्च आहेत आणि ज्यांनी स्वतःचे बुक्स आहेत, ते स्वतः सांगतात की व्हिडिओ बघण्यापेक्षा आपल्याला वाचून जास्त आकलन होतं. माझे शब्द इकडे तिकडे होऊ शकतात, त्यांनी काय वेगळ्या पद्धतीने सांगितलं असेल, पण मला फक्त तो मेसेज तुमच्यापर्यंत फॉरवर्ड करायचा आहे की ज्यांचं स्वतःचं पुस्तक आहे त्यांनी काय सांगितलं की तुम्ही स्वतः वाचा. कारण आपण जे वाचतो ना, ते आपल्या दीर्घकाळ लक्षात राहतं, लवकर लक्षात राहतं कम्पॅरेटिव्ह टू आपण व्हिडिओ बघण्यात वेळ घालवला तर. म्हणजे हा प्रामाणिकपणा मला एक आवडला. ठीक आहे, त्यांनी हे सांगितलं, कळलं मला तुम्हाला काय काय सांगायचं आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही कोणताही वाचू शकता. आदरणीय विठ्ठल बडे सरांचे 2 पुस्तकं आहेत, के भुतेकर सरांचे पण 2 पुस्तकं आहेत. आय थिंक किती काय बरं 24,500 आणि 24,500 आणि याच्यापूर्वी पण काहीतरी आहेत 14,200 असे 2 पुस्तकं आहेत. आणि आदरणीय विठ्ठल बडे सरांचे 2 पुस्तकं, आदरणीय के भुतेकर सरांचं ते 2 पुस्तकं, आणि विठ्ठल बडे सरांचं कोणतं पोलीस भरती ग्रंथ आणि वर्दीचा राजमार्ग. आता वर्दीचा राजमार्ग बघा, सरकार म्हणता वर्दीचा राजमार्ग हे पुस्तक कसं आहे, गाईडसारखं आहे. गाईड म्हणजे पुस्तकासारखं, ज्याच्यात तुम्हाला सगळं दिलेलं आहे. आणि ते पुस्तक मी जर बघितलं ना, अक्षरशः ते घेऊन मला शिकवण्याची इच्छा होते. इतकं छान पुस्तक ते आहे. पण फक्त तेवढ्या पेजेससाठी मी कुठे ती तुमची सिरीज लॉन्च करू. जर मला योगायोगाने तेवढा बंच मिळाला फक्त तेवढ्याच याचा, तर मी स्वतःहून शिकवायला सुरुवात करेल. पण मी कुठून आणणार आणि कोण मला देणार तेवढा बंच फक्त, जेवढा मला तुम्हाला शिकवण्याची इच्छा होते. त्याच्यासाठी मी जाऊन घेऊनही येऊ शकत ना. आणि राहिली गोष्ट, आता अतिशय महत्त्वाचा प्रश्न, ऑलरेडी जे राजेश भराटे सरांचं पुस्तक GK वन लायनर महासंग्राम मी ऑलरेडी स्टार्ट केलेलं आहे. तर मला एक सांगा, याच्यात ऑलरेडी हे बघा 2025च्या पोलीस भरतीमध्ये विचारलेले प्रश्न चालू घडामोडीचे, हे एक पोलीस भरतीशी रिलेटेड आहे. त्याच्यानंतर मागील पोलीस भरतीला आलेले प्रश्न हे आहे. नंतर पोलीस प्रशासन दिलेलं आहे, चालक भरती तांत्रिक प्रश्न आहे, स्पेशल मुंबई आहे. हे जे तुम्हाला दिसत आहेत हे सगळे पोलीस भरतीशी रिलेटेडच आहे की नाही आहे, बघा आहे ना. आणि हे बाकीचे राहिले उरले सब्जेक्ट, जे मी तुम्हाला तुमच्याकडून पाठ करून घेते. मग मला सांगा, स्पेशल पुस्तक घेऊन मला करणं गरजेचं आहे का बाळांनो? मला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं. आणि मला तुम्हाला हे सांगायचं आहे, ज्यांना कोणाला माझं शिकवणं आवडतं आणि ज्याच्यासाठी तुम्ही एवढे मला म्हणता की प्लीज मॅडम सिरीज चालू करा, नक्कीच तुमच्या प्रत्येक भावनेचा मी मान ठेवते, तुमच्या कमेंट्सचा मी आदर करते. पण कुठेतरी माणूस म्हणून जन्माला आलं की प्रत्येकाला शारीरिक लिमिटेशन्स असतात, बाकीचे लिमिटेशन्स असतात, आर्थिक पण असतात, बरोबर. आणि आणि मी तुम्हाला एक सांगते, मी जन्मात कितीही अगदी गडगंज श्रीमंत झाली ना, तरी मी हा विचार करेल की माझा पैसा कोणत्या ठिकाणी लागतो आहे, म्हणजे योग्य ठिकाणी लागतो आहे का नाही. म्हणजे पैशाचा नो इश्यू इथे, की मी ते पुस्तकं महाग आहेत, माझा इश्यू हा आहे. एक दिवस मी तुम्हाला माझं हे खोली दाखवते की मी जिथे बसून शिकवते ना, अक्षरशः मला पुस्तकं ठेवायला जागा नाही आहे बाळांनो. आणि जेव्हा मी असे जम्बो पुस्तकं आणते ना, मला एक मोठं टेन्शन आलेलं असतं की हे कम्प्लीट होणार की नाही. कळलं? थोडी माझ्या पण गोष्टी समजून घ्या. आणि मी तुम्हाला मिसगाईड कधी करणार नाही आणि कधी केलेलं नाही आणि कधी भविष्यातही करणार नाही. आताही मी तुम्हाला माझी सत्य परिस्थिती सांगते. मला सांगण्याचं तात्पर्य काय आहे, ज्यांना कोणाला माझं शिकवणं आवडतं, जे कोणी माझ्यावर विश्वास ठेवता, मागे जा आणि माझे सगळे यूट्यूबचे चाटून पुसून सगळे व्हिडिओ बघा. ट्रिक्स अक्षरशः लक्षात ठेवा. आणि जर तुमचा कालावधी समजा वाढला ना, तर मी तुम्हाला सांगते, राज्यसेवेला असतील, कंबाईनला असतील, कोणत्याही टाईपचे जे व्हिडिओ असतील ना, खरंच बघा बाळांनो, तुमचा एक मार्क्स वाढायला मदत होईल. आणि बाकी तर सिरीज आपली पुढे चालूच आहे. म्हणजे मला सांगायचं काय होतं की राजेश भराटे सरांचं पुस्तक माझ्या दृष्टीने सगळ्या गोष्टींसाठी सर्वांगीण आहे. हेच कंप्लीट व्हायला किती कालावधी लागतोय बघा. आणि ते पण मी करायचं म्हणून कंप्लीट करत नाही. आणि पुन्हा हे पण सांगितलं, इवन सायन्समध्ये पण त्यांनी स्पेशल पोलीस भरतीला आलेले प्रश्न एक वेगळा सेक्शन दिला. मग तुम्ही का नाही फॉलो करत ते मला एवढंच तुम्हाला सांगायचं होतं एवढ्या वेळच्या याच्यातून.
तर बघा बाळांनो, मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही फक्त एका अँगलने बघता आहात. तुमचा अँगल कोणता आहे की नाही, तुम्ही पुस्तक विकत घ्या, तुम्ही त्या पुस्तकातून आम्हाला सांगा, एवढंच तुमचा अँगल आहे. आणि मी तुम्हाला सांगते, माझ्या शिकवण्यापेक्षा तुमचा वाचण्याचा स्पीड नक्कीच जास्त असेल. आणि मी तुम्हाला काय सांगते, ऑलरेडी जर सगळं झालेलं आहे, मी जर तुम्हाला सरळ सेवेसाठी बुक लिस्टच द्यायला तयार नाही. का तयार नाही? कारण मी स्वतः खूप साऱ्या पुस्तकातून अभ्यास करत करत आलेली आहे आणि एखाद्या ठोकळ्यामध्ये सगळे सब्जेक्ट दिलेले असतात हां. आणि जर मी ते ठोकळे वापरलेलेच नाही आहे, तर मी कोणत्या बेसिसवर तो ठोकळा तुम्हाला रिकमेंड करायचा? आणि जे स्वतः अभ्यास करून त्याच्यातून पुढे आलेले आहेत किंवा ज्यांचे स्वतःचे ठोकळे आहेत, ते सर लोक स्वतः यूट्यूबला जर सांगता की आमचं असे असे पुस्तकं आहेत, तर मला असं वाटलं शहानिशा करून ते पुस्तकं तुम्ही फॉलो करायला पाहिजे. कळलं? आणि मी इतकी रिलॅक्स होऊन का बोलते? कारण ऑलरेडी ह्या सगळ्या सब्जेक्टचा अभ्यास माझा ऑलरेडी कुठेतरी काही वर्षापासून झालेला आहे ना. आणि मला तुम्हाला एक एक पुस्तकासाठी म्हणजे एक एक पुस्तक महाग असतं बाळांनो. प्रत्येकाची कुवत असते नसते घेण्याची, बरोबर. माणूस सगळे सोंग करू शकतो पण पैशाचं सोंग करू शकत नाही. तर आणि आहे ना, मी तुमच्यासोबत आहे, या सगळ्या माध्यमातून आहे. मी पुन्हा सांगते, मी एकदा नाही 1000 वेळा तुम्हाला सांगितलं आहे, माझे कोणतेच व्हिडिओ अशा हलक्यात घेऊ नका. प्रत्येक गोष्टीतून एक 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 गोष्ट उलगडत जाते आणि त्याच्यातून खूप माहिती होत जाते. कळतंय तुम्हाला? तर मला सांगायचं काय आहे, तुमचं GK GS ऑलरेडी मी खूप व्यवस्थित कंप्लीट करून घेतलेलं आहे. तुम्हाला जेवढं अपेक्षित आहे ना, त्याच्या कैक पटीने तुम्हाला यूट्यूबवर मिळून जाईल. करंट ऑलरेडी मी 1.5-2 वर्षाचं कंप्लीट केलेलं आहे सरांचं. म्हणजे आदरणीय देवा जाधव सरांचे दोन्ही पुस्तकं मी कंप्लीट केलेले आहे आणि आत्ता आपली 3rd सिरीज राबवती आहे. मग कमी कशात आहे? ऑलरेडी फक्त तुम्हाला तुमचा थोडा माइंडसेट बदलायचा आहे आणि तुम्हाला सर्च घ्यायचं आहे. तुम्ही हा माइंडसेट आणि राहिली पुस्तकं, तुम्ही स्वतः तुमच्याकडे पुस्तकं आहे, तुम्ही अभ्यास करणार आहात, तुम्ही वाचणार आहात. मग मला सांगा की होतं आहे ना सगळं? जर होतं आहे तर मी बर्डन का घेऊ ह्या गोष्टीचं? कारण ऑलरेडी मी खूप सिरीज राबवती आहे आणि समजा नाही झालं, आता मला सांगा, तुमच्याच रिक्वेस्ट येतात. मध्येच एका सरांनी सांगितलं होतं की मॅडम प्लीज राजेश भराटे सरांचं पुस्तक लवकरात लवकर कंप्लीट करून घ्या ना. आता जर मला एवढं ते कळकळीची विनंती करताय, मी त्यांना म्हटलं ओके सर, प्रयत्न करते. आता माझे जर अपरिहार्य कारणं असतात की दिवस दिवस माझं जर बाहेरच जात असेल आणि अचानक मला समजा उठून बाहेरच पळावं लागत असेल, म्हणजे आज मला समजा व्हिडिओ रेकॉर्ड करायला घेतलं आणि एखादी इमर्जन्सी आली आणि मला सगळं हातातलं सोडून, कधी कधी मला जेवणाचं ताट सोडून पळावं लागतं. अशा इमर्जन्सी असतील तर मी कोणत्या बेसिसवर मी स्वतः इन्व्हेस्ट करू तो वेळ, पैसा, आणि मी कुठे मानसिक टेन्शन घेऊ? कळते तुम्हाला? त्यामुळे मी, आणि ह्या ज्या सिरीज मी लॉन्च केलेल्या आहेत त्या माझ्या सवडीने चालू आहेत. आणि एक आहे तुमच्या काय म्हणता, तुमच्या विनंतीला मी तेवढाच मान देते. आणि खरंच त्याच्यात तथ्य असलं असतं ना, मी आत्ता गेली असती आणि पुस्तक घेऊन आली असती आणि स्टार्ट केली असती. पण ऑलरेडी सगळं जर आहे, यूट्यूबवर अवेलेबल आहे, तर मग तुम्ही हा अट्टहास सोडा की मॅडम तुम्ही नवीन सिरीजच लॉन्च करा. हे बघा, PYQ तुम्हाला स्वतःला वाचायचे आहे. तुम्हाला ना माझ्याकडून मॅथ सेलरची गरज आहे, तुमची अपेक्षा पण नाही आहे, नाही तर तुम्ही म्हटले असते ना. तुम्हाला माझ्याकडून मराठीची गरज आहे, पोलीस भरतीवाल्यांसाठी म्हणते मी. तुमची फक्त इच्छा काय आहे? GK GS, जिथे तुमचे मार्क्स जात असतील. आणि ह्या ऑलरेडी सगळ्या गोष्टी मी कंप्लीट करून घेतलेल्या आहे खूप चांगल्या पद्धतीने. एकदा जा, तुम्हाला जर प्रचिती हवी असेल ना, काही शोधू नका, शॉर्ट्स व्हिडिओमध्ये जा माझ्या आणि एक एक आहे ना शॉर्ट बघायला सुरुवात करा. ॲटलिस्ट हे बघा की ज्याच्यात मी दिसते आहे ना, त्याच्यात मी काय बडबडते ते बघा. की मी कशा पार्थ योजनामध्ये काय सांगितलं आहे, कोणते, आता काही काही योजनांचा मी जो बोलण्याचा ढंग असते ना, बोलण्याची पद्धत असते, ती मी त्या राज्यानुसार सांगते. की आता पश्चिम बंगालची योजना असेल तर मी त्या फ्लोमध्ये बोलते. मग त्याच्यावरून तुम्हाला कळतं, अरे पश्चिम बंगालची योजना आहे, मग अजून किती काय काय दिलं पाहिजे. फक्त तुम्ही तो थोडा माइंडसेट थोडासा बदला. आणि तुम्हाला फक्त काय माझ्या समोर येऊन बसून नाही शिकायचं आहे. तुम्हाला फक्त एक बटन दाबायचं आहे, यूट्यूबवर जायचं आहे आणि थोडेसे कष्ट नाहीच आहे ते. तुम्हाला फक्त व्हिडिओ बघायचे आहेत. मी तुम्हाला एक सांगते काय झालं आता मागे. मी माझे ऑफलाईनचे स्टुडंटशी आता माझं ओळख व्हायला लागली आहे, बॉन्डिंग वाढायला लागलं आहे बघा. आणि त्यात खास करून बघा, मी तुम्हाला सांगते, आत्ताही एका व्हिडिओमध्ये सांगितलं की मी काय करते, शिकवून झालं की स्लाईडवरती ढकलल्यानंतर मागच्या याच्यावर प्रश्न विचारते आणि जेवढं मी त्यांना शिकवलेलं असतं ना, त्या सगळ्यांना ते प्रश्न येतात.
मग एकदा झाल्यानंतर मी काय काय शिकवलं त्याचं एक रजिस्टर असतं, त्याच्यात मला ती नोंद करायची असते. तर मग मी लायब्ररीत, आमच्या क्लास जिथे मी शिकवायला जाते तिथे लायब्ररी पण आहे, तिथे एक स्टुडंट होती माझ्या मागे बसलेली. ती माझ्याशी बोलली, म्हणे मॅडम तुम्ही खूप छान शिकवता. आम्ही काय करतो म्हणे मुली मुली जेवणाला बसलो ना की जेवणाला बसल्यानंतर डबे खाता खाता आम्ही एकमेकींना ट्रिक विचारतो की हां याची ट्रिक काय, मॅडमने काय सांगितलं होतं, आणि आम्हाला ते खरंच आठवतं मॅडम. तर तुमचं शिकवण्याचा वे खूप छान आहे आणि आम्हाला बोर पण होत नाही आणि आम्हाला समजून पण जातं. ही प्रतिक्रिया त्या मुलीने मला तिथे लायब्ररीमध्ये असताना दिली. तर मी तुम्हाला हे कशासाठी सांगते आहे, त्याच गोष्टीसाठी की एकदा जा. आता त्या विद्यार्थ्यांना तर मी स्वतः दिसते आणि फरक आहे, त्यांच्याकडे खूप टाईम लिमिटमध्ये मला बोलावं लागतं. आणि तुम्हाला मी प्रत्यक्षात दिसत नसली पण मी तुमच्यासोबत टाईम खूप जास्त स्पेंड करते, खूप जास्त. आणि त्या विद्यार्थ्यांना माझ्यासोबत जास्त वेळ घालवायचा जरी असेल किंवा ऐकायचं जरी असेल, त्यांना 1-1.5-2 तासात तेवढाच असतो आठवड्यातला माझ्याकडे वेळ. असे रोज रोज लेक्चर्स नसतात. हां, सध्या मी करंट घेते, भविष्यात अजून सब्जेक्ट आहे प्लॅनिंगमध्ये, तेव्हा आमचे जास्त भेटणं होत जाईल. पण तर मग अशा पद्धतीने मला तुम्हाला समजलं असेल मला काय सांगायचं आहे ते. तर छान अभ्यास करा पोलीस भरतीचे माझे सगळे स्टुडंट्स जे जीव तोडून मेहनत करत आहेत. आणि अजून एक मी तुम्हाला सांगते, शेवटचं सांगते, बाळांनो, आयुष्य एकदाच मिळतं. कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेऊन, बर्डन घेऊन स्वतःच्या शरीरावर परिणाम करून घ्यायचा नाही. नाही निघाली पोलीस भरती, टेन्शन घेऊ नका. हां, मी तुम्हाला अजून एक सांगते. आत्ता मी तुम्हाला म्हटलं ना, मी तुम्हाला नेहमी माझीच उदाहरणं देते. मी आत्ता गेली होती गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट आमच्या जिल्ह्यातले. आणि मग त्यांनी मला विचारलं की मॅडम मग काय करता तुम्ही, काय झालेलं आहे. मग मी त्यांना सांगितलं की सर मी ह्या हॉस्पिटलमध्ये 1 वर्ष केलं, त्याच्यानंतर मग मी रुबी हॉलमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसमध्ये डिप्लोमा केला. तर ते सर मला म्हटले, वा मॅडम खूप छान तुम्ही ते करून घेतलं, तुमचा डिप्लोमा झालेला आहे इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसमध्ये. म्हटलं मग त्याच्यानंतर मी पुन्हा माझ्या जिल्ह्यात येऊन एक हार्ट इन्स्टिट्यूट आहे तिथे काही दिवस ॲज अ मेडिकल ऑफिसर म्हणून जॉब केला. त्याच्यानंतर मी MPSCमध्ये आले आणि मग मी त्यांना हे पण सांगितलं की मी फूड सेफ्टी ऑफिसरच्या इंटरव्ह्यूला होते, तेवढंच सांगितलं, बाकी काय नाही सांगितलं. आणि मग आता माझं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे, मी MPSCच्या विद्यार्थ्यांना शिकवते. तर सर मला म्हटले की वा मॅडम तुमची ग्रोथ खूप छान आहे. म्हणजे ऐकून मला खरंच खूप छान वाटलं की तुम्ही एवढी ग्रोथ केली. आणि मग ते म्हणे नक्कीच तुमचं होणार. म्हटलं सर कधी होणार, म्हटलं सर माझं असं करता करता एक दिवस एज बार होऊन जातं. म्हटलं मी त्यांना असं म्हटलं बरं का, म्हटलं आपलं वेळेत सगळ्या गोष्टी झालेल्या कधी पण योग्य असतं. मी नेहमी तुम्हाला माझेच उदाहरणं देते. तर ते म्हणे, सरांनी मला एक सांगितलं, मॅडम एक लक्षात ठेवा म्हणे, मन की हो तो अच्छा और ना हो तो और भी अच्छा. कळलं बाळांनो मला तुम्हाला काय सांगायचं आहे. एखाद्या गोष्टीला स्वतःचं आयुष्य समजून घेऊ नका आणि स्वतःच्या जीवावर बेतेल असं काहीही करून घेऊ नका. आनंदाने आयुष्य जगा, कष्ट घ्या, कष्ट घेऊ नका असं मी म्हणत नाही आहे. पण बर्डन घेणं, त्याच्याने शारीरिक त्रास करून घेणं, मानसिक त्रास करून घेणं, ह्या गोष्टी स्वतःला करून घेऊ नका. कितीतरी वेळेला पेपरला बातम्या येतात, पोलीस भरतीला विद्यार्थी आला होता किंवा दुसऱ्या कोणत्याला रनिंग करताना. मला एक सांगा, हे बोलताना सुद्धा वाईट वाटतं. कोणत्या तरी घरातलं लेकरू असतं ते, स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी त्याने कष्ट केलेले असतात. आणि जर अशाने जर तुम्हाला त्रास होणार असेल ना, मला बोलताना सुद्धा ह्या गोष्टीचा त्रास होतो. तर बाळांनो, एकच गोष्ट म्हणजे तुम्ही प्रयत्न करा. मी पुन्हा सांगते, तुम्ही प्रयत्न करू नका असं नाही, पण जिथे तुमच्या हृदयावर ताण येईल, तुम्हाला त्रास होईल, अशा गोष्टी अशा वेने नका करू, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि हेल्दी रिलेशनशिप ठेवा, चांगले मित्रमैत्रिणी आजूबाजूला ठेवा. जे निगेटिव्ह लोक असतात ना, त्यांना वेळीच बाजूला करून टाकत जा. नीट बघत जा कोण चांगलं आहे कोण वाईट आहे. जे आपल्याला पॉझिटिव्ह सांगतात ना, नेहमी त्यांच्याबाबत म्हणजे समजून घ्यायचं की ही व्यक्ती खरंच हिचा ऑरा पॉझिटिव्ह आहे, हिच्या सान्निध्यात मी राहिलो किंवा राहिले तर माझा उत्कर्ष आहे. आणि ही व्यक्ती आहे ही निगेटिव्ह थिंकिंगची आहे, हिच्याशी किंवा ह्याच्याशी बोलल्यावर माझं माइंड निगेटिव्ह होत जातं. अशा लोकांपासून स्वतःला वेळीच आपण सावध करून घ्यायचं, ठीक आहे. म्हणून मी
पोलीस भरतीच्याच विद्यार्थ्यांना नाही सांगत, आता तुम्हाला ग्राउंड आहे म्हणून मला तुमची काळजी वाटते. तर व्यवस्थित जेवण करा, व्यवस्थित झोपही घ्या आणि व्यवस्थित तुमचं ग्राउंड पण करा आणि व्यवस्थित तुमचा बाळांनो अभ्यासही करा. तुमच्या कोणत्याही आयुष्याच्या कोणत्याही लेव्हलला तुम्हाला माझी गरज पडली तर 100% मी तुमच्यासोबत आहे आणि नेहमी राहील. ठीक आहे. मी कधीही पुन्हा सांगते, कोणतीही गोष्ट खोटी माझ्याबाबत सांगितली नाही. मी आत्ताही जे काय सांगितलं ते तुमचं खरंच सांगितलं. हां. आणि तर स्वतःला सांभाळून मग सगळ्या गोष्टी करा. एखाद्याच गोष्टीला आपलं आयुष्य बनवून नका घेऊ. एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं. धन्यवाद.